हॅलो एव्हरीवन, माय नेम इज रोशन रमेश कोटनकर आणि मी गोव्याचा आहे. मी माझी बॅचलर्स डिग्री गोव्यामध्ये केली इन मेकॅनिकल. माझा डिग्री झाल्यानंतर मी 2 वर्ष एका कंपनीमध्ये काम केलं ॲज अ कॅड इंजिनियर. तिथे मी साईडवरती पण काम केलं आहे आणि ऑफिसमध्ये पण काम केलेलं आहे. मी ऑफिसमध्ये मी ॲज अ 3D मॉडेलर होतो आणि मी साईडवरती मी लेआउट काढायचं मशीन पार्टचं. मग मी तिथे असे मशीन्स बघितले ज्याकरून मला एक आवड निर्माण झाली की नाही, मला पण हे सगळं बघायचं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी आणखी जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी असं विचार केला मी असं एक कोर्स करायचा. मग मला एक विचार आला, म्हणजे मित्र होता पुण्यामध्ये कोर्स करत होता ऑटोमेशन, ते मला माहीत होतं. म्हणून मी एकदा त्याला मी फोन करून विचारला असं काय असते. मग ते झालं, मी बोलून झालं. मग मी हा कोर्स जॉईन केला पुण्यामध्ये जस्ट इंजिनिअरिंग. तिथे मी 6 महिन्याचा कोर्स घेतला होता. मग फर्स्ट 3 मंथ्स आमचं हे असतं, म्हणजे बेसिक्स असते काय का, म्हणजे तिथे मी PLC शिकलो, मग स्कॅडा शिकलो, त्याचं मग HMI, मग त्यांचं एक प्रोजेक्ट असतं आमचं PLCचं. ते 3 मंथ्स संपलं की मग ते PLC आपलं प्रोजेक्टमध्ये कन्व्हेयर्स असतं, सेन्सर्स असतं. मी सगळं एकामध्ये सगळं घेऊन तुम्ही एक प्रोजेक्ट करता, ज्यामुळे तुला एक जाणीव होते कसं इंडस्ट्रीमध्ये कसं काय असते ते तुला समजते. मग ते संपलं की पुढचे 3 मंथ्स सिलेबस जरा ॲडव्हान्स असतो. म्हणजे आता मॉडबस कम्युनिकेशन असतं, PLC टू PLC असते, मग रोबोटिक्स असते. रोबोटिक्स म्हणजे कसं प्रोग्राम करायचं. मग ते झालं की मग पॅनल डिझायनिंग असते, म्हणजे वायरिंग असते, मग डिझाईन करायचे कुठले कम्प्युटर्स लागतात. मग ते झालं की फॅक्टरी आयो म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एक समजते, म्हणजे आपली एक वेअरहाऊस आहे, त्या म्हणजे कुठले कंपोनंट्स, तुमची कंपनी कशी रन होणार, ते सगळं तुम्ही एका सॉफ्टवेअरमध्ये बघतात. ते झालं. मग आता एक माझं कोर्स संपण्या अगोदरच मला एक जॉब ऑफर आला. तो ॲज अ ऑटोमेशन इंजिनियर. तो माझ्यासाठी एक असा हॅपी मुमेंट झाला आहे की कोर्स संपण्या अगोदरच मला एक जॉब भेटलेला आहे. तर मला थँक्यू म्हणायचं आहे जस्ट इंजिनिअरिंगला की मला ही ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. सो थँक्यू सर, अँड थँक्यू एव्हरीवन.